Hello friends, welcome in Valid Education Grammar series. Friends, hope you all are good. Friends, in the last video we learnt about what is a grammar. Let's turn to an alphabet, म्हणजेच मुळाक्षरे. A set of letters in fixed order that you use when you are writing words or sentence. It means an alphabet, की ज्यांना आपण मराठीत मुळाक्षरे म्हणतो, की जे भाषेच्या लिपीतील वर्ण किंवा अक्षरांचा संच, की जी भाषा लिहिण्यासाठी आपणास पायाभूत मानला जातो, म्हणजेच मुळाक्षरे. मित्रांनो, इंग्लिश भाषेचा विचार करता इंग्लिश भाषेमध्ये एकूण 26 मुळाक्षरे असतात, हे आपणास माहीत आहे. ते कुठले आपण बघूयात. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y and Z. So friends, these alphabets, it means these letters we can write in two form. One is their capital letters, it means capital form, and second is their small letters, it means small form. इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचा क्रम आणि त्यांची स्थिती लक्षात ठेवण्यासाठी हा 14, 7 आणि 5 चा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरला जातो. तो कसा बघूयात. जर 4 लाईनमध्ये आपण इंग्लिश स्मॉल लेटर्स लिहितो आहे, तर मिडल 2 लाईनमध्ये कुठले लेटर्स येतात ते आपण बघूयात. A, C, E, I, M, N, O, R, S, U, V, W, X आणि Z. हे जे 14 लेटर्स आहेत, हे 4 लाईनच्या मिडल 2 लाईनमध्ये लिहावेत. देन अप्पर 3 लाईनमध्ये B, D, F, H, K, L, T हे 7 लेटर्स आणि लोअर 3 लाईनमध्ये G, J, P, Q, Y हे 5 लेटर्स. हा 14-7चा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला का महत्त्वाचा आहे मित्रांनो, आपलं हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंटसाठी. आणि जर तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस केली तर ऑब्व्हियसली वेन यू राईट इन अ सिंगल लाईन, दॅट टाईम your handwriting definitely will be improved.